श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी सुरेखा नरेंद्र. माय स्वीट जर्नी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. आज मी सांगणार आहे केमो, ऑपरेशन, रेडिएशन ही सगळी प्रोसेस पूर्ण झाली, सगळे उपचार पूर्ण झाले. या दरम्यान जवळजवळ 1 वर्ष गेलं. बरेच मनावर आणि शरीरावर आघात झालेले होते. शरीर थोडं थकलेलं होतं, मन स्वैरभैर झालेलं होतं. म्हणून मी ठरवलं की 2 महिने स्वतःसाठी द्यायचे, मी टाइम घ्यायचा आणि मग त्या प्रोसेसमध्ये मी काय केलं हेच तुम्हाला सांगणार आहे. दोन महिने मी काहीही केलं नाही. त्या काळात मी स्वतःकडे परत वळले. मी योगा सुरू केला. पहिल्या काही दिवसात एक साधा प्राणायामसाठी श्वास घेणे माझ्यासाठी खूप मोठं यश होतं, कारण शरीर अजून माझं थकलेलं होतं. मी मेडिटेशन करायचे. डोळे मिटून बसताना डोक्यात 1000 विचार यायचे, पण मी त्या गोष्टीपासून पळाले नाही. मी त्या विचारांसोबतच बसले. मी पुस्तकं वाचली. हो, पुस्तकांचा मला फार उपयोग झाला, कारण माझं मन, शरीर जसं कमकुवत झालेलं होतं तसं माझं मनही खूप कमकुवत झालेलं होतं. आणि त्याशी रिलेटेडच मी बरीच सारी पुस्तकं वाचली. का वाचली बरं मी ही पुस्तकं? तर मला आता ह्या प्रोसेसमध्ये काही ज्ञान मिळवायचं नव्हतं, तर मला मनाला आधार हवा होता. म्हणून मी पॉडकास्ट ऐकले. पॉडकास्ट यासाठी ऐकले कारण कधी कधी आपण स्वतःचा आवाज ऐकत असतो, पण आता माझ्यात स्वतःचा आवाज ऐकण्याची पण ताकद नव्हती. तेव्हा मला माझा वेळ जाण्यासाठी म्हणा किंवा नवीन ज्या हिलिंग मॉडेलिटीज आहेत त्या संदर्भात माहिती मिळवण्यासाठी मी दुसऱ्यांचा अनुभव आणि त्यांनी दिलेलं ज्ञान, माहिती मिळावं म्हणून मी पॉडकास्ट ऐकत होते. आणि हो, मी स्पिरिच्युअल, अकल्ट हे सगळं पाहायला लागले. तर मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला प्रश्न पडला असेल, तुम्ही विचाराल, हे सगळं का करत होतीस? कारण कॅन्सरने फक्त माझे शरीर नाही तर माझी ओळख देखील हलवली होती. मी स्वतःला पुन्हा ओळखत होते. कारण कॅन्सर या जर्नीमध्ये तुमच्यावर शारीरिक आणि मानसिक बरेच बदल झालेले असतात. तुमचे केस गेलेले असतात, तुमचं वजन कमी झालेलं असतं, तुमचा आत्मविश्वास निघून गेलेला असतो, तुमचं पूर्ण व्यक्तिमत्व बदललेलं असतं. आणि त्यासाठी तुम्हाला हिलिंगला वेळ देणं फार गरजेचं असतं. म्हणूनच मी त्या 2 महिन्यात फार काही मोठं केलं नाही, पण मी स्वतःला पुन्हा उभं करण्याचा प्रयत्न केला. आणि हळूहळू डोक्यात एक विचार ठाम व्हायला लागला. हो, माझा आत्मविश्वास जागृत केला. मी त्यावर काम केलं आणि ठरवलं की एप्रिल 2025ला मला पुन्हा शाळेत जायचं आहे, हे मनाशी ठाम केलं. पण शरीर पाहिजे तसं पूर्ण बळकट झालेलं नव्हतं. मन तयार होतं, पण तरी मी प्लॅनिंग सुरू केलं. माझ्या मनात अनेक प्रश्न होते की पहिला दिवस माझा कसा असेल, मी किती वेळ उभी राहू शकेल, मुलं मला कसं स्वीकारतील, मी पुन्हा त्या कॉम्प्युटरवर उभी राहीन का, हे सगळे प्रश्न होते. पण आता त्यात भीतीपेक्षा उत्सुकता जास्त होती. कारण मी हे सगळं जाणलं होतं. आधीपेक्षा मी वेगळी असणार आहे हे मला माहित होतं. आधी मी फक्त शिकवत होते, आता मी माझ्या आलेल्या अनुभवातून शिकवणार होते.
आधी मी वेळेच्या मागे धावत होते, लोकांना बरं वाटावं, खुश राहावीत म्हणून त्यांच्यासाठी धडपड करत होते. आता मला क्षणाचं, वेळेचं, माणसांचं, स्वतःचं महत्व, मोल कळलेलं होतं. आधी मी थकवा दुर्लक्ष करत होते, ओव्हर कॉन्फिडन्सने वागायचे. शरीर बराच वेळा तुम्हाला सिग्नल देतं की ते थकलंय, पण तरी आपण काम करत राहतो. आणि मी देखील तसंच केलं, शरीराचं ऐकलं नाही. पण ह्या प्रवासातून शरीराचं आणि मनाचं ऐकायला लागले. रेडिएशन नंतरचं आयुष्य मला हे शिकवून गेलं, तुम्ही आज थांबलात याचा अर्थ तुम्ही हरलेले नाही. तुम्ही शांत आहात म्हणजे तुम्ही कमकुवत आहात असं नाही. तुम्ही तयारी करताय याचा अर्थ तुमचं कमबॅक जास्त मजबूत असणार आहे. आज मी हे बोलतीये ज्यांच्यासाठी, ज्या माझ्या मित्रमैत्रिणी असतील, आर्थिक, भावनिक, शारीरिक, मानसिक कुठल्याही मोठ्या संकटातून तुम्ही जर जात असाल आणि तुम्ही सुद्धा शारीरिक उपचारातून बाहेर पडत असाल आणि जर तुम्हाला अजूनही नॉर्मल वाटत नाही, जे बाहेरून आपण ठीक दिसतो पण आतून आपण खूप जखमी झालेलो असतो आणि आपल्याला जर पुन्हा आपलं आयुष्य नियमितपणे सुरू करायचं असेल, तर आपलं मन आणि शरीर या दोन्हीने साथ देणं आणि आत्मविश्वासाने पुढे जाणं, यासाठी आपल्याला स्वतःवर काम करायला लागतं, शरीराला हील करायला लागतं. तरच तुम्ही त्या प्रोसेसमधून बाहेर पडू शकाल. तुम्हाला मी एकच सांगेन, स्वतःला वेळ द्या, स्वतःवर प्रेम करा, स्वतःची घाई करू नका. कारण हिलिंग ही काही स्पर्धा नाहीये, ती एक पवित्र प्रक्रिया आहे. आज मी प्लॅनिंग करते, स्वप्न पाहते आणि हळूहळू पुढे चाललीये. पण आता मी स्वतःला ओढत नाही, मी स्वतःचा हात धरून चालतीये. माझ्या मनाला विचारतीये कुठे थांबायचं, कुठे चालायचं. मी माझ्या स्वतःला मर्यादा आखल्या आहेत. कळकळीने एकच सांगेल, जर तुम्हालाही आज अशाच टप्प्यावर तुम्ही असाल तर लक्षात ठेवा, बीज जमिनीत असताना कोणी टाळ्या वाजवत नाही, पण जेव्हा ते उगवतं तेव्हा सगळ्यांना दिसतं आणि त्याचा जो आनंद असतो तो शब्दात वर्णन न करता येण्यासारखा असतो. आपलंही असंच आहे. म्हणून आपण अवघड परिस्थितीतून जेव्हा जात असतो तेव्हा आपण थोडं थांबायचं, श्वास घ्यायचं, स्वतःला सावरायचं, वेळ द्यायचा. 2025 एप्रिल माझ्यासाठी काही फक्त शाळेत जाण्याची तारीख नव्हती, ती माझ्या पुन्हा उभं राहण्याची तारीख होती. तुम्हाला एकच सांगेल, तुमची प्रत्येकाची ही तारीख येईल, फक्त विश्वास ठेवा. माझा हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितला असेल आणि तुम्ही पण आजारात, ट्रॉमामध्ये असाल, कुठल्या आर्थिक संकटात असेल, मानसिक शांतता नसेल, तर कमेंट्समध्ये नक्की लिहा हिलिंग. आणि माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त प्रमाणात लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्यासारख्या ज्या मैत्रिणी आहेत त्यांना हा व्हिडिओ बघून नक्कीच काहीतरी मदत होईल. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.